नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आखाड स्पेशल सगळ्यांच्या मस्त नॉनव्हेज पार्ट्या चालू झाल्या असणार आणि आपल्या आवडीच्या मस्त नॉनव्हेजवरती ताव सगळ्यांनीच मारायला सुरुवात केली असेल. नॉनव्हेजमध्ये म्हणाल तर आमच्या घरी मासे खूप आवडतात. त्यामध्ये रस्सा किंवा मच्छी फ्राय दोन्ही चालतं आणि त्यातल्या त्यात हा कमी काटेरी असलेला गोड्या पाण्याचा रूपचंद किंवा चांदवा मासा त्यांना खूप जास्त आवडतो, कारण यामध्ये काटे खूप कमी असतात आणि खायलाही टेस्टी लागतो आणि याचं फ्रायसुद्धा खूप छान होते. तर म्हणून म्हटलं श्रावणाच्या आधी मुलांना मस्त त्यांच्या आवडीचे मासे खायला घालायचे. तर इथे मी मस्त फ्रायसाठी चांगले चांगले पीस काढून घेतले. तर सर्वात आधी आपण आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेशनसाठी मी इथे सर्वात आधी मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे, त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, नंतर घेतलेली आहे धने पावडर आणि हा आपला घरगुती लाल तिखट आहे. हा तिखट पण आहे आणि याला कलरसुद्धा छान आहे. फिश फ्रायला अजून छान कलर यावा म्हणून मी इथे एव्हरेस्टचा काश्मीरी लाल घेतलेला आहे. याने टेस्ट तर येतेच आणि कलरसुद्धा छान येतो. तसाच मी एव्हरेस्टचा थोडासा सुपर गरम मसाला घातलेला आहे. अशा प्रकारे आम्ही मसाला फिश फ्राय करतो, तर तशी आमच्या घरी आवडते म्हणून मी ते सगळे मसाले घेतलेले आहेत. तुम्ही गरम मसाला नाही घातला तरी चालेल. यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे तर इथे विनेगरसुद्धा घालू शकता किंवा कोकम आगळ घालू शकता. मस्त छान थोडं थोडं पाणी घालून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सगळे मसाले, लिंबाचा रस आणि मीठ असे एकत्र करून मसाल्याची पेस्ट तयार करून आपण पीसेसला कोटिंग केली तर सगळीकडे मिठाचा, मसाल्यांचा सेम फ्लेवर येतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पीसेसवरती वरून सुके मसाले भरभरतो, मीठ घालतो आणि लिंबाचा रस घालून असं मिक्स करून त्याला मॅरिनेट करतो, पण त्यावेळी एकीकडे मिठाचा टेस्ट येत नाही तर कुठे मसाल्यांचा टेस्ट येत नाही. म्हणून मी नेहमी मच्छी फ्राय करताना आधी मसाल्यांची अशी पेस्ट तयार करून घेते आणि एक एक पीसेसला असा मसाला कोट करून ठेवते. त्यामुळे सगळीकडे मसाल्यांची सारखी टेस्ट येते आणि पीसेससुद्धा छान मॅरिनेट होतात. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक पीस घेऊन सगळे माशांना कोटिंग करून घ्यायची आहे आणि अर्धा एक तास तरी आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे, म्हणजे मसाल्यांची टेस्ट आहे ती पीसेसमध्ये छान उतरेल. तर मंडळी, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहतील. तर अशा प्रकारे सगळ्या पीसेसला मसाल्याची पेस्ट अशा प्रकारे लावून घ्यायची आणि मॅरिनेट करत ठेवायचं आहे. उरलेला थोडासा मसाला मी रश्श्यासाठी जे पीसेस वापरणार आहे त्यांना सुद्धा लावून घेणार आहे. पोटाचा आणि शेपटीचे पीसेस मी इथे बाजूला ठेवलेले होते, ते रस्स्यात वापरणार आहे, तर त्यांना सुद्धा थोडासा मसाला आपण कोट करून घेऊ शकतो. तर मंडळी, तुमच्यापैकी कोणी कोणी हा रूपचंद मासा खाल्लेला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्याला कोणाला माहीत नाही त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. मच्छी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊया, म्हणजे वाटणाची. तर इथे वाटणासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा वाटी ओलं खोबरं, एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो असा रफली चॉप करून घातलाय. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालतील. आणि नंतर इथे अर्धा चमचा जिरं घातलंय, मुठभर कोथिंबीर घातली आणि वाटणाला लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे. वाटण अगदी असं बारीक आणि स्मूथ वाटून घ्यायचं, म्हणजे रस्सा छान होतो आणि रस्स्याला कन्सिस्टन्सी पण छान येते. तर इथे सर्वात आधी मी रस्सा बनवायला घेतलाय. त्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घातल्यात. तुम्ही इथे थोडासा कांदा सुद्धा घालू शकता फोडणीला, पण मी इथे स्किप केलंय. आणि लसूण छान फ्राय झाल्यानंतर इथे आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं आहे. इथे मी कलरसाठी एव्हरेस्टचा काश्मीरी लाल काश्मीरी मिरची घेतली आहे आणि एव्हरेस्टचा सुपर गरम मसाला घेतला आहे. याच्याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही पाहिजे तर तुमच्याकडे फिश करी मसाला असेल तो सुद्धा घालू शकता किंवा तुमचा घरगुती मसाला घातला तरी चालेल. अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे. सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता छान मसाले वाटणामध्ये परतून घ्यायचे. यामध्ये आपल्याला आताच पाणी घालायचं नाहीये. मसाले छान मिक्स झाले की यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे. एका बाजूला रस्सा तयार होतो तर दुसऱ्या बाजूला मी इथे लगेच फिश फ्राय करायला घेतलेली आहे. कोटिंगसाठी इथे मी बारीक रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये छान मस्त पीसेस कोट करून शालो फ्राय करून घेते. लोखंडी तव्यावरती छान मस्त अशी कुरकुरीत फिश फ्राय होते. लागेल तसं तेल वरून घालायचं आणि मस्त कुरकुरीत अशी फिश फ्राय करून घ्यायची. एका साईडला 2 ते 3 मिनिटं आणि दुसऱ्या साईडला 2 ते 3 मिनिटं अशी फिश फ्राय केली तर मस्त छान कुरकुरीत होते आणि सारखी सारखी पलटायला सुद्धा लागत नाही. तर अशा प्रकारे मी इथे मच्छी फ्राय करून घेतली. तर मंडळी, तुमच्यापैकी असे किती जण आहेत ज्यांच्या घरात तव्यातून ताटात जाईपर्यंत फक्त वाट बघितली जाते? वाराच्या दिवशी मच्छी फ्राय असेल तर त्या दिवशी ताटात आली की मच्छी अशीच फस्त होते. जेवणाच्या वेळेपर्यंत सगळी मच्छी संपली म्हणून समजा. तुमच्या घरी सुद्धा जेवणाच्या आधी अशीच गरमागरम मच्छी फ्राय फस्त होते का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सुद्धा ही माझी पद्धत फॉलो करून एकदा मच्छी फ्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या नेहमीच्या मच्छी फ्रायच्या टेस्टमध्ये फरक नक्कीच जाणवेल. मच्छी फ्राय छान टेस्टी होते आणि कुरकुरीत सुद्धा होते. रश्श्यामध्ये घालायचे जे पीसेस मी मॅरिनेट करून ठेवले होते ते सुद्धा मी हलके हलके फ्राय करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे पीसेस फ्राय करून रश्श्यात घातले तर टेस्ट खूप छान येतो.
इथे वाटणसुद्धा छान परतून झालेलं आहे, तेलसुद्धा छान सुटलं आहे, मसाल्याचा सुगंधसुद्धा छान सुटलेला होता. तर आता यामध्ये पाणी घालून रश्श्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तुम्हाला किती रस्सा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करायची. चवीप्रमाणे मीठ घालायचा. मी इथे चिंचेचा कोळ घातला आहे, तुम्ही पाहिजे तर कोकम किंवा कोकम आगळ घातलं तरी चालेल. नंतर इथे मच्छीचे पीसेस घालायचे आहेत. मच्छी इथे तुम्ही रस्सा उकळल्यानंतर घातलं तरी चालेल, पण अशा प्रकारे आधी मच्छी घातली तर त्याचा फ्लेवर रश्श्यामध्ये उतरतो. आता गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला 5 मिनिटं रस्सा उकळून घ्यायचा आहे. आधीच वाटण छान परतून घेतलं आणि त्याचा कच्चेपणा गेला की रश्श्याला छान टेस्ट येते, मग जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही. आता 5 मिनिटं रस्सा छान उकळल्यानंतर मी ते वरून मस्त कोथिंबीर घातलेली आहे. एकदा छान मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तुम्ही बघू शकता ना पातळ ना जास्त घट्ट मीडियम असा कन्सिस्टन्सीचा रस्सा बनवलेला आहे आणि रश्श्याला कलरसुद्धा मस्त आलेला आहे. तर इथे आपला झणझणीत रस्सासुद्धा तयार आहे आणि मस्त कुरकुरीत अशी मच्छी फ्रायसुद्धा तयार आहे. तर मंडळी, तुमचा आवडता नॉनव्हेज मेनू कोणता आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.